कोरोना महामारीच्या काळात रुग्णांसाठी महत्त्वाचा समजला जाणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची काळेबाजारी केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना बुलढाणा येथील महिला रुग्णालयातील शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल एका 54 वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाच्या नातेवाईकाकडून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला लावण्याची तब्बल 10,000 रुपये अतिदक्षता कक्षात कार्यरत कंत्राटी कक्षसेवक सागर जाधव याने घेतल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकाने कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर यांच्याकडे 7 ऑक्टोबरला सकाळी केल्याने येथील आरोग्य विभाग हादरून गेला आहे। ही खळबळजनक घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा मुख्यालयी घडली आहे। या घटनेला आरोग्य प्रशासनाने गंभीरतेने घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश घोलप यांनी तात्काळ 5 सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे। तर उपचारादरम्यान 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्या महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे। 10/10/2020 रोजी ठीक सकाळी 7 वाजता वुमन्स हॉस्पिटल बुलढाणा येथील वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर वासेकर सरांचा मला फोन आला 7 वाजता की आपल्या ICUमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला। मी म्हटलं काय झालं प्रॉब्लेम। त्यांनी सांगितलं की आपल्या ICUमध्ये जे ब्रदर आहेत सागर जाधव त्यांच्या बाबतीतला हा प्रकार आहे। तर त्यांनी संबंधित आपल्या ICUमध्ये जे पेशंट ॲडमिट होती प्रभावती धनक राहणार लोणार, तर त्या पेशंटच्या बाबतीत रेमडेसिवीर देण्यासाठी त्या पेशंटच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केली। तर त्याप्रमाणे मी तात्काळ त्यांना सांगितलं की आपण समिती गठीत करू। त्याप्रमाणे मी 5 जणांची समिती गठीत केली व त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आम्ही समितीतले सदस्य त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली। काही चौकशी झालेली आहे, परंतु उर्वरित चौकशी करत असताना मला कलेक्टर ऑफिसचा फोन आला की त्या ठिकाणी मीटिंग आहे। त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो व उर्वरित चौकशी झाल्यानंतर जे काही संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही होणार। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।